जय हरी माऊली. चला आमच्या शाळेतला तुम्हाला आनंदी बाजार दाखवतो. शाळा मराठी माझी शाळा मराठीवर, शाळा मराठी माझी शाळा मराठीवर, सशील करा माया धरतीय पोटी, सशील करा माया धरतीय पोटी, गुरुजी आणि बाई माझा गुरु आणि आई ग, गुरुजी आणि बाई माझा गुरु आणि आई ग, जशी ज्योतिबा संग सावित्री माई व, शाळा मराठी माझी शाळा मराठी व, शाळा मराठी माझी शाळा मराठी व, सशील करा माया धरतीय पोटी व, सशील करा माया धरतीय पोटी व. नमस्कार, मी सौ प्रीतम संतोष सातपुते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी येथे उपशिक्षिका या पदावर कार्य करत आहे. आज आपण शाळेमध्ये बाल आनंद मेळावा अंतर्गत आनंद बाजाराचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर माता भगिनींसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रमही वाण लुटूया ज्ञानाचे असं म्हणत इथं आयोजित केलेला आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच आमच्या इथं दिलं जात नाही, तर त्यांना अशा प्रकारच्या बाजार भरवण्यातून त्यांना आर्थिक देवाणघेवाण करता यावं, त्यांना व्यवहार ज्ञान मिळावं या हेतूने आम्ही आज बाजाराचं आयोजन केलेलं आहे. आणि आपण आजचं बाजाराचं मुख्य आकर्षण बघितलं तर इथं काही विद्यार्थी भाकरी बनवत आहेत. आपण NEP 2020 अर्थात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राबवत आहोत. आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आपल्याला सांगतं की विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित शिक्षण दिलं गेलं पाहिजे, विद्यार्थ्यांना जीवनाभिमुख शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आपण भाकरी बनवणं हे फक्त एक कला नाहीये, तर ते जीवनाभिमुख शिक्षण आहे. आपण कोविडमध्ये बघितलं की घरी प्रत्येकाला घरी स्वयंपाक स्वतःचा बनवून खायला लागत होता. आणि मग केवळ मुलींनाच नाही तर मुलांनाही भाकरी बनवता येणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच हेतूने आम्ही हा उपक्रम आज इथं शाळेमध्ये आयोजित केला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वावलंबनाची सवय लागावी. भाकरी बनवण्यासाठी जी आपल्या आईची ताटात येते ती बनवण्यासाठी आईला किती कष्ट घ्यावे लागतात ते विद्यार्थ्यांना हे उपक्रमातून कळावं या हेतूने आज इथं काही विद्यार्थी आमच्या भाकरी बनवत आहेत, त्याचं प्रात्यक्षिक इथं सादर करत आहेत. आणि त्यासाठी त्यांच्या पालकांचं आम्हाला खूप मोलाचं असं इथं सहकार्य लाभलेलं आहे. त्याबद्दल समस्त ग्रामस्थ काटेवाडी, पूर्ण पालकवर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार साहेब यांनीही वेळोवेळी आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी बहुमोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. कायमच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी वहिनी कायमच प्रयत्नशील असतात आणि शाळेत चाललेल्या अगदी छोट्या मोठ्या कार्यक्रमांनाही त्या दाद देऊन आमच्या विद्यार्थ्यांचं गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी त्या कायम सहकार्य करत असतात. त्याबद्दल आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांचेही शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार. नमस्कार मंडळी, तुम्ही शाळेतला आनंदी बाजार बघितला ना? तुमचा शाळेत आनंदी बाजार कमेंट करून सांगा.